पैशाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. सोलापुरात खळबळ. सोलापुरात पैशाच्या वादातून 21 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. विशाल शशिकांत राठोड, राहणारा फताटेवाडी, दक्षिण सोलापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे. 18 ऑगस्ट रोजी सुमारे 8 वाजता कार्यक्रम आटपून घरी परतत असताना सोलापूर विजापूर रोडवरील नांदणी टोल नाक्याजवळ पैशाच्या कारणावरून आरोपींनी विशालच्या डोक्यात दारूची बाटली फोडल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती विशालच्या वडिलांनी माध्यमांना दिली आहे. पैशाच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझं नाव शशिकांत कृष्णा राठोड. माझं पोराचं नाव विशाल शशिकांत राठोड. त्याला खंडणीमध्ये मारहाण केले. एका कार्यक्रमाला चालला होता. कार्यक्रम संपून घराकडे यायला लागलं होतं. बळजबरीनं त्याला दारू पी, नाही तर तुला मारतो म्हणून, नाही तर पैसे दे असं म्हणून सांगत होतं. एक सागर उद्धव राठोड, एक वैभव लक्ष्मण चव्हाण आणि एक तेजू देवीदास राठोड, ह्या तिघांनी माझ्या पोराला घातपातचं हे केले, मारहाण केले. मारहाण कुठं झाली आणि किती वाजता झाली? मारहाण किती वाजता? आपलं मधुरूपच्या अलीकडं मारहाण बघा. आता डोक्याला 10 टाक्या पडलेत आणि त्याचं बोट गेलं आणि खोल डोक्याला लागलेत. आणि अजून त्यांनी 10% 20% व्याजानं पैसे द्यायला लागले. आम्हाला सांगितले नाही, काय नाही. आणि आम्ही विचारताना पण आम्हाला नाही म्हटले त्यांनी. मग आता मला सकाळी तेजूचं फोन आलं होतं, तू पैसे देतो का नाही म्हणून. बाबा मला जमा करायला थोडं वेळ द्या, एकतर मला सांगून दिला नाही माझ्या लहान पोराला. आणि वरनं अजून तुमचं 10% 20% कुठनं द्यायचं पैसे असं बोलल्यावर मी बघून घेतो, द्यायचं असलं दे, नाही तर सोड असं म्हटलं. आणि आज हे संध्याकाळी हे घटना झाली. वय किती आहे पोराचं? पोराचं आता 22 वय आहे, 22-23. त्या मारणार येऊन मित्र आहेत का? मित्रच आहे. पैशाच्या कारण? हा, पैशाच्या कारणाने. काय जखमी आहेत का ते? हा, जखमी आहे, फुल जखमी आहे. कुठं लागले त्यांना मला? डोक्याला पूर्ण डोकं चिरलं, त्याला 10 टाक्या पडल्या आणि हाताला पण टाक्या चालू आहेत, बोटाला, हाताला. काय मागणी असणार तुमची पोलीस? माझं काय मागणी नाही सर. ते लोक गुंडगिरी आहे. माझ्या घराला पण धोका आहे आणि माझ्या पोराला पण धोका आहे. ह्याच्या पुढं मला काय झालं तर त्यांचंच नाव.